नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. तुम्हाला नक्की काय मागणी त्यांची? दावडी परिसरात अनेक दिवसापासून पाण्याची समस्या चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब आणि MRDCचे सर्व डोंबिवली विभागाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेतली असता पावसाळा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी आपल्या उल्हास नदी खाडीत कचऱ्याचा साठा झाल्यामुळे पाणी कधी कधी कमी येतो. पाहता पाणी अतिशय चांगल्या प्रकारे येणारे, नियोजनबद्ध पाणी येणारे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, दावडी परिसरातल्या सर्व सोसायटीला माझी विनंती आहे की कोणालाही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. पाणी सुरळीत चालू होईल अशी मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही नक्की विश्वास ठेवाल अशी मला आशा आहे का तुम्हाला पाणी नक्कीच चांगल्या प्रकारे येईल असं मी आश्वासित करतो. आज तुम्ही बघत असेल, खूप वर्षापासून दावडीमध्ये खूप मोठ्या पाण्याची समस्या होती. ती समस्यासाठी मी दिवस रात इथे आपण मेहनत घेतलं होतं. मध्ये आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून आपल्याला माहितीसाठी सांगतोय की रेजन्सीचे पुढे जे पेट्रोल पंप आहे तिथे आपण मोटर बसवून घेतलं आणि मोटर बसवल्यानंतर आपल्या इकडची समस्याचं कमीत कमी 50% समस्या समाधान झालं होतं. आणि नियमित आपल्याला पाणीचे जे पुरवठा आहे ते पुरवठा आपल्याला MIDCच्या माध्यमातून होतो. त्याच्यामुळे मध्ये मध्ये खूप त्रास आम्हाला भोगायला लागतात. तर पण आम्ही त्याच्यासाठी नियमित प्रयत्न करतो की ह्या त्रास आम्हाला महानगरपालिका आणि MIDCच्या माध्यमातून नाही झालं पाहिजे आणि आमच्या परिसराच्या लोकांचं ती समस्या कसं पण सॉल्व्ह झालं पाहिजे. आता खूप दिवसापासून आमच्या इथे 14 सोसायटी आहे आणि काहीचे एरिया आहे जिथे पाणी खूप कमी प्रेशरमध्ये आणि खूप कमी दाबामध्ये येतो आहे. त्याच्यासाठी मी आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि तसेच आमचे आमदार राजेशजी मोरे साहेबांशी पत्रव्यवहार केला होता मी. आणि पाणी विभागाचे MIDCचे अधिकारी अवॉर्ड साहेब आणि मलेकर KDMCचे त्यांच्याशी पण मी पत्रव्यवहार केला आणि सर्वांनी आश्वासन दिलं की काही दिवसामध्ये पावसाळ्यामुळे काही पाईप डॅमेज झाले होते, त्याच्यामुळे आपल्याला हे गोष्टी त्रास भोगायला लागत होतं आणि हा पुढच्या आठवड्यापर्यंत हे समस्या समाधान होऊन जाईल. आणि साहेबांनी आश्वासन दिले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यापर्यंत आतापर्यंत आमचे वरिष्ठांनी जेव्हा पण आपल्याला आश्वासन दिलं असेल तेव्हा आपलं काम झालंय.